स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी अण्णा यांचा 1 एप्रिल रोजी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण आणि समाजभिमुख वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि गरजू घटकांना मदत या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. वाढदिवस केवळ औपचारिक न राहता समाजहिताचे उपक्रम राबवून सकारात्मक संदेश देण्याची प्रेरणादायी परंपरा यंदाही जपण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आली. अरुण विद्या मंदिर, संग्राम बालवाडी इथं माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका ॲडव्होकेट सौ अलका स्वामी वहिनी, शकुंतला स्वामी आऊ, माजी नगरसेवक दिलीप मुथा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ आणि भोजन वाटप करण्यात आलं. बालकांच्या आरोग्यदायी सवयी विकसित व्हाव्यात या उद्देशानं टूथपेस्ट आणि टूथब्रशचं वितरण अमृता स्वामी, मानसा स्वामी आणि उपस्थितांच्या हस्ते करण्यात आलं. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर डॉक्टर कार्तिक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी तसंच पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात परिसरातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली. नारायणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. स्टेशन रोड इथं मँचेस्टर वाळू डेपो परिसरात जयभीम नगर ग्रुप यांच्या वतीनं नागरिकांना सरबत वाटप करण्यात आलं. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरला. हुपरी इथं व्यंकटेश सूत गिरणी इथं कामगारांना अल्पोपहार वाटप करण्यात आलं, ज्यामुळे कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कुरोची इथल्या वात्सल्य वृद्धाश्रम इथं किचन बांधकामासाठी आर्थिक मदत देण्यात आली. हा उपक्रम माजी अप्पर पोलीस अधीक्षक राजेंद्र काणे आणि मित्रमंडळ यांच्या सहकार्यानं पार पडला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. शुभम केसरवाणी ग्रुप यांच्या वतीनं कलानगर इथं गोशाळेत गायींना चारा देऊन पशुप्रेम आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सामाजिक जाणीवा जोपासणारे हे उपक्रम समाजासाठी आदर्श ठरत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. सर्व कार्यक्रमांचं नियोजन अशोकराव स्वामी विचार मंच आणि संग्राम स्वामी युवा मंच यांच्या वतीनं करण्यात आलं. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक सेवा या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा कायम राखत समाजाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी राहुल जानवेकर, अरुण बंडगर, संग्राम स्वामी, आकाश स्वामी, सुवर्णा स्वामी, डॉक्टर निकिता स्वामी, सलीम शिकलगार, महादेव स्वामी, लिंगराज कित्तुरे, दीपक स्वामी, शिव सातपुते, अविनाश वेदांते, नागेश पाटील, विश्वनाथ मेटे, उमेश देसाई, दीपक स्वामी, प्रकाश चौगुले, सत्यनारायण जाजू, धनराज खंडेलवाल, बाळासाहेब जांभळे, शकील शेख, शिवम केसरवानी, उमाकांत दाभोळे, गजानन स्वामी, रावसाहेब स्वामी, अविनाश खोत, मुन्ना स्वामी, सुनील ताडे, रणजित मेहतर, राजू सांबरे, यासिन नदाफ, मोजे सावळे, रावसो स्वामी, रमेश कांबळे, संतोष स्वामी, किरण स्वामी, अमर जाधव, अशोक पाटील, राजू काळे, दिगंबर सुतार, विनायक बोंगाळे, निलेश स्वामी, अक्षय स्वामी, तेजस खाडे, विजय पाटील, सूरज स्वामी, सचिन देशमाने आणि सचिन मडिवाळ, बाबूराव स्वामी, प्रवीण नाईक, संजय कोळी, वाटेसर, प्रशांत गुरव, चंद्रकांत सुतार, महेश खोसगे, बाबासो मंडले, जयसिंग वडर, समस्त स्वामी मित्रमंडळ परिवार आणि विविध क्षेत्रातले मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सर्व उपक्रमांमधून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली असून वाढदिवस साजरा करण्याचा एक आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.